मुंबईचं वांद्रे उपनगर हे चित्रपटसृष्टीतील अनेक बड्या स्टार्सचं घर आहे. पण वांद्रे आता सुरक्षित नाही का असा प्रश्न आता विचारला जातोय. 14 एप्रिल 2024 रोजी दुचाकीवरून आलेल्या 2 अज्ञात लोकांनी वांद्रे इथल्या सलमानच्या घराबाहेर गोळीबार केलेला होता. 12 ऑक्टोबर 2024 रोजी माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावरती मुंबईतल्या खेरनगर इथल्या त्यांच्या मुलाच्या कार्यालयाबाहेर 3 अज्ञातांनी गोळ्या झाडलेल्या आहेत. तर 16 जानेवारी रोजी सकाळी बॉलिवूड अभिनेता सैफ अली खानवरती चाकू हल्ला झाल्याच्या बातमीने लोकांना धक्का बसलेला आहे. मुंबईतील वांद्रे पश्चिम इथल्या सैफच्या घरी कथित चोरीचा प्रयत्न करण्यात आलेला आहे. या तीनही घटनेनंतर मुंबईतील सर्वात पॉश भागांपैकी एक असलेला वांद्रे आता बॉलिवूडसाठी सुरक्षित राहिलेला आहे की नाही असा सवाल आता उपस्थित केला जाऊ लागला आहे. तर या संदर्भात लोकमतने सवाल उपस्थित केलेले आहेत. न्यूज 18 लोकमतचे सवाल काय ते बघूया. चोर सैफच्या घरी नेमका आला कसा हा महत्त्वाचा प्रश्न आहे. सुरक्षा रक्षकांना चोर आल्याचं कसं काय कळलेलं नाही किंवा का कळलेलं नाहीये. चोराला घरात जाण्यास कोणी मदत केली आहे का हा सुद्धा एक महत्त्वाचा प्रश्न आहे. तसंच चोराने आधी सैफच्या घराची रेकी केलेली असण्याची सुद्धा शक्यता आहे का तशी शंका उपस्थित होते. चोराचा फक्त चोरी हाच एक उद्देश होता का हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित होतोय. तर असे अनेक प्रश्न खरं तर न्यूज 18 लोकमतने उपस्थित केलेले आहेत. अभिनेता सैफ अली खानवर त्याच्या वांद्रे इथल्या घरात अज्ञाताने चाकू हल्ला केलेला आहे. या हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या सैफवरती रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सैफवरील या हल्ल्यानंतर मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्थेवरून आता विरोधकांनी सरकारला घेरलेलं आहे. मुंबई हे सुरक्षित शहर असल्याचं सांगत विरोधकांचे आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळलेले आहेत. सैफवर हल्ला आणि राजकीय कल्ला. तर सैफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केलाय कोणी केला हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. सैफवरच्या हल्ल्यानंतर राजकारण तापलं. मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते तिथे लक्षात आहे. विरोधक सत्ताधाऱ्यांमध्ये जुंपली. तेव्हा त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की आणि मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल. अभिनेता सैफ अली खानच्या वांद्रेतल्या घरात त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला. या हल्ल्यात जखमी झालेल्या सैफवर सध्या लीलावती रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वांद्रेतल्या उच्चभ्रू वस्तीत आणि कडेकोट सुरक्षा व्यवस्था असलेल्या ठिकाणी सैफवर हल्ला झाल्यानं एकच खळबळ उडाली. प्रसिद्ध अभिनेत्याचं घर सुरक्षित नसेल तर सामान्य माणसाचं काय असा सवाल विरोधकांनी केला. राज्यातील कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा आरोप विरोधकांनी केला. काहीच फक्त एकच आहे की मुंबईची कायदा सुव्यवस्था किती खाली ढासळते तिथे लक्षात आहे. मध्यंतरी त्याचा उल्लेख तुम्ही केला. एकाची हत्या झाली त्याच भागात आणि हा दुसऱ्याचा प्रयत्न या सगळ्या गोष्टी चिंताजनक आहेत. राज्य सरकारने विशेषतः मुख्यमंत्र्यांनी गृह खातं त्यांच्याकडे या गोष्टीकडे अधिक गांभीर्याने बघावं. खरं म्हणजे हा नरेंद्र मोदी यांना धक्का आहे. प्रधानमंत्र्यांना 15 दिवसापूर्वी सैफ अली खान सहकुटुंब मोदींच्या भेटीला गेले होते आणि प्रधानमंत्र्यांनी त्यांच्या कुटुंबाबरोबर 1 तास व्यतीत केला होता. आणि त्यानंतर सैफ अली खानवरती हल्ला झाला तो चोराने केलाय कोणी केला हा पुढला प्रश्न. पण या राज्यामध्ये कोणी सुरक्षित नाही. सैफ अली खानच्या हल्ल्यावरून आमदार जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्विट करून अनेक प्रश्न उपस्थित केले. सैफ अली खान याच्यावर झालेला हल्ला पूर्वनियोजित कटाचा भाग असू शकतो. गेली अनेक वर्ष ज्या पद्धतीनं सैफ अली खान यांना त्यांच्या मुलाचं नाव तैमूर ठेवल्यावरून टार्गेट केलं जात होतं ते पाहता धार्मिक कट्टरतावाद्यांकडून हा हल्ला करण्यात आलेला आहे का किंवा कसं या दिशेनं तपास होणं आवश्यक आहे असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तर काँग्रेसचे खासदार इम्रान प्रताप गडी यांनीही हाच धागा पकडत ट्विट केलं. गेल्या काही दिवसांपासून सैफ अली खान आणि करीना कपूरबाबत जे द्वेषपूर्ण वक्तव्य केली जात आहेत, सोशल मीडियावर ज्या पद्धतीनं गरड ओकली जातीये, अशातच सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याची घटना पाहता मुंबईतील कायदा आणि सुव्यवस्था किती ढासळली आहे हे समोर येत आहे. देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईची प्रतिमा कायम राखण्यासाठी लक्ष द्यावं
असं ट्विट प्रताप गडींनी केलंय. विरोधकांच्या टीकेला एकेकाळचे आपचे नेते कुमार विश्वास यांनी नुकतंच केलेल्या वक्तव्याची किनार आहे. पैसा हम देंगे, टिकट हम खरीदेंगे, हीरोइन हम बनाएंगे, हीरो हम बनाएंगे, और तुम्हारी तीसरी शादी से औलाद होगी तो उसका नाम तुम बाहर से आने वाले किसी आक्रमणकारी के नाम पर रख लोगे, ये चलेगा नहीं. क्या बात है, आहा! वाह वाह वाह, जिंदाबाद, वाह वाह वाह. इतने नाम पड़े हैं यार, कुछ भी रख लेते तुम. रिजवान रख लेते, उस्मान रख लेते, यूनुस रख लेते, हुजूर के नाम पर कोई नाम रख लेते. तुम्हें एक ही नाम मिला. जिस बदतमीज आदमी ने, जिस लंगड़े आदमी ने हिंदुस्तान में आकर यहाँ की माँ बहनों के साथ बलात्कार किया, वो लफंगा ही मिला तुम्हें इस प्यारे से बच्चे का नाम रखने के लिए. और अब अगर इसे हीरो बनाओगे तो इसे खलनायक तक नहीं बनने देंगे. ध्यान रखना, हम ये भारत जागा हुआ है, नया भारत. आहा, इकडे राज्यातली कायदा सुव्यवस्था ढासळल्याचा विरोधकांचा आरोप सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावलाय. या घटनेला सामाजिक आणि राजकीय रंग देणं चुकीचं असल्याचं सत्ताधाऱ्यांचं म्हणणं आहे. मला असं वाटतं की देशातल्या मेगा सिटीमध्ये सर्वात सुरक्षित मुंबई आहे. हे खरं आहे की कधी कधी काही घटना घडतात, त्याला गंभीरतेने देखील घेतलं पाहिजे. पण केवळ त्या घटनांमुळे मुंबई असुरक्षित आहे असं म्हणणं हे याकरता योग्य होणार नाही की याने मुंबईची प्रतिमा देखील खराब होते. पण ते अधिक सुरक्षित राहिलं पाहिजे या दृष्टीनं निश्चित सरकार प्रयत्न करेल. 100% राजकारण होते. जितेंद्र आव्हाडांना आणि संजय राऊतांना फक्त राजकारणच कळते की त्यांना फक्त धार्मिक सलोखा मिळवण्याचे त्यांचे ते जे काही अटेम्प्ट आहे त्यांचे जोर चालू असतात. सैफ अली खान म्हणजे त्याचं आडनाव खान आहे म्हणून लगेच त्याला धार्मिक रंग द्यायचा, असा हा जो केविलवाणा प्रयत्न केला जातोय मला दुर्दैवी आहे. सलमान खानच्या घरावरील गोळीबार, आमदार बाबा सिद्दीकीची हत्या या घटनांमुळे राज्यात कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला. त्यातच आता सैफ अली खानवर घरात झालेल्या हल्ल्याच्या घटनेवरून विरोधकांनी राज्य सरकारला घेरायला सुरुवात केली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, मुंबई.